लोकसभेनंतर आता विधानसभेच्या तयारीला सगळेच पक्ष लागलेले आहेत। महायुतीतील छोटे पक्ष विधानसभेला एकत्र राहणार की वेगळा निर्णय घेणार याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। बच्चू कडू यांची प्रहार संघटना विधानसभेच्या 20 जागा लढवणार असल्याची घोषणा खुद्द बच्चू कडूंनी केली आहे। तर महायुतीमध्ये सहभागासंदर्भात सप्टेंबर नंतर निर्णय घेणार असल्याचं बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं। सदाभाऊ खोत यांनी देखील महायुतीतील नेत्यांना सवाल केलेला आहे। आम्ही काय बैलगाड्यांना फक्त वंगाण घालायला बसलोय का, असा सवाल खोत यांनी विचारला। हे निश्चित करण्यात आलेलं आहे की 20 जागा या काही पण करून लढवायच्याच आहेत। हां, ते आम्ही लढवणारच आहे, अतिशय मजबूतीने लढवणार आहे। महायुतीत राहणार की नाही प्रहार पक्ष हे सप्टेंबरमध्ये बाहेर येईल। हां, चर्चा करून कशा पद्धतीनं महायुतीचे आमचं संभाषण होतं त्यावर सगळं अवलंबून राहील। पुन्हा एकदा मंत्रिपदाचे वारे वाहू लागलेत, मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे वाहू लागले। माहीत आहे, मी 1 वर्ष अगोदरच मंत्रिपदाचं नाकारलं। मी सरळ त्याच्यावरचा दावा सोडलेला आहे। ते देणारही नाही, मी घेणार पण नाही। मला वाटतं की त्याने थोडं दमानं घ्यावं, जरा बाहेर पडायची गडबड करू नये। घटक पक्षांची परिस्थिती अशी आहे की गाडीला जसं बैलगाडीला नळा असतात, मग त्या नळ्याचं काय काम असतं तर चाकाला वंगण घालायचं। आता मला वाटतं की या 3 मोठ्या पक्षांनी आमचं वंगण म्हणून वापर करू नये। निश्चितपणानं आम्ही विस्थापितांची बाजू घेऊन काम करणारे लोक आहोत। दिवाळीला आम्ही घरात लाडू बनवतो। लाडू जे चांगलं बनते ती पाहुण्याला येतात, मालक आणतो घरातला जो बनवणार। गरीबाला तो खुर्दा असतो खाली राहिलेला। आम्ही म्हणतोय लगा खुर्दा तरी आम्हाला द्या, पण हे खुर्दा बी पळवायला लागली, तीन चांगलं लाडू बी पळवायला। असं करू नका, खुर्दा बी आम्हाला द्या की। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।